नमस्कार. ही बातमी आहे एका सरपंचांची व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांची. यांच्या या कामामुळे गावकरीच नाही तर 15 ते 20 गावाला आनंद झालेला आहे. दहिवंडी ग्रामपंचायतचे सरपंच व त्यांचे सहकारी यांनी महापुरामुळे पुलाच्या बाजूने जो मलबा होता तो पुरात वाहून गेला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहून या पुलाचे काम तातडीने केले आहे. तसेच आमचे प्रतिनिधी अक्षय पुलवळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता ते काय म्हणतात ते पाहू. परिस्थिती बिघडली होती. अख्ख्या महाराष्ट्रातच सगळी परिस्थिती बिघडली असताना त्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये एक असा पूल आहे जो 10 ते 12 गावांना एक तालुक्याच्या ठिकाणावर वाहून नेतो. असा एक पूल आहे, तो पूल वाहून गेला होता, त्याचा भराव वाहून गेला होता. तर अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होत असताना सरपंचांनी काय कशा अनुषंगाने काम उभा केलंय हे आपण सरपंचांना विचारूया. सरपंच कालिदास सागाव आपल्या बरोबर. महत्वाचा पूल त्याला 13 गावं नाही तर 30 ते 40 गावं याच्यावर अवलंबून आहेत. कारण की जर वर शिरूरमध्ये जायचं असेल तर एक 4-5 किलोमीटर अंतर कापून इथं आतमध्ये जावं लागतं तर लोक. त्यामुळे गेल्या एक 12-13 दिवसापासून पूर्ण मार्केट एकदम बंद होतं. बंद म्हणजे एक पायी सुद्धा जाता येत नव्हतं. 1.5 ते 2 फरसाचा खड्डा तिथं पडलेला होता. आम्ही एक 2-3 दिवसापूर्वी आम्ही बघितलं ते त्याला आपण हे काम करू शकतो. तर आमचे नेते लोकनेते सुरेश अण्णा धस यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली, अण्णा हा पूल जर केला तर होऊ शकतो. तर अण्णा म्हणले तुला जी यंत्रणा वापरता येईल ती वापर, काय लागेल ती बघ आणि तू पूल व्यवस्थित कर. आणि त्यात पुन्हा व्यापाऱ्यांचं नुकसान होऊन हा नगर जिल्ह्याचा बाँड्रीवरचा पूल म्हणता येतो. आणि शिरूर तालुक्यातले एक 20-25 गावं इकडचे आहेत. ह्या गावाचा संपर्क तुटला होता आणि ह्या संपर्क तुटल्यामुळं व्यापाऱ्यांचं पूर्ण नुकसान तर झालंच होतं, पण त्यांचं धंदे चालू नसल्यामुळं त्यांची फार मोठी अडचण होती. त्या लोकांनी सरपंच असतील, आम्ही कार्यकर्ते पत्रकार असो, आमच्यापर्यंत आले आणि त्यांनी सांगितलं की अण्णांच्या कानावर घाला. लगेच तातडीनं कालिदास साहेबांनी अण्णांना फोन केला आणि अण्णांनी सांगितलं